जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे शहादा पोलिसांची धाक कारवाई, 17 लाख रुपयांचा सुगंधित तंबाखूसह आयशर गाडी जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध तंबाखू वाहतुकीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली असून सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारी आयशर गाडी जप्त केली आहे। या कारवाईमुळे तंबाखू माफियांच्या हालचालींवर मोठा आळा बसणार असल्याची चर्चा सुरू आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अहमदाबादहून नंदुरबारकडे अवैधरित्या सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची माहिती शहादा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचत प्रकाशजवळ संशयित वाहनांची तपासणी सुरू केली। दरम्यान MH18 BG 9509 क्रमांकाची आयशर गाडी संशयास्पदरित्या येताना दिसताच पोलिसांनी ती अडवली। गाडीची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूचे तब्बल 10 बॉक्स आढळून आले। हा तंबाखू माल कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय वाहतूक केला जात असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदर तंबाखू मालासह आयशर गाडी जप्त केली। जप्त करण्यात आलेल्या आयशर गाडीची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असून सुगंधित तंबाखू मालाची किंमत सुमारे 2,61,000 रुपये असून 17,61,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित चालक व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तंबाखूची नेमकी कुठून आणि कोणासाठी वाहतूक केली जात होती याचा तपास शहादा पोलिसांकडून सुरू आहे। तसेच या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। शहादा पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत असून अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अशाच कठोर कारवाया सातत्याने कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।